सो हॅलो गाईज, मी मराठीमध्ये ब्लॉग स्टार्ट करत आहे। माझं आधी पण एक मराठीचं चॅनल होतं, पण काही कारणांमुळे मी ते बंद केलं। आणि काही लोक मला ओळखत पण असतील, जे की माझे हिंदीमधले शॉर्ट्स पाहतात। आणि बऱ्याच लोकांनी मला असं म्हणलं की तू मराठी आहेस तर मराठीमध्ये पण ब्लॉग स्टार्ट कर। तर त्यामुळे मी असा विचार केला की ठीक आहे, मराठीमध्ये मी लॉंग व्हिडिओज बनवावेत। तर आजपासून मी ते सुरुवात करत आहे मराठीच्या व्हिडिओसाठी। तर आजपासून शुभारंभ आपण करूया मराठी ब्लॉगचा। आणि आज सकाळी सकाळी मी 5:30 वाजता उठली आहे, कारण की आम्हाला जायचं आहे सृष्टीचं, म्हणजे माझ्या छोट्या बहिणीचं ॲडमिशन करण्यासाठी। आता कुठल्या फील्डमध्ये काय ते तुम्हाला लक्षात येईलच, जसं की तिची मेडिकल फील्ड आहे। तर त्यासाठी आम्ही आज सकाळी सकाळी लवकर ॲडमिशनला जातोय। आज अचानक पाऊस पण स्टार्ट झाला आहे लातूरमध्ये। तर बघूया आता कसं जातोय आम्ही, काय काय होतंय ते। तयार तर आम्ही सगळे होऊन बसलोयत, आता लगेच निघणार पण आहेत, कारण की आम्हाला जवळजवळ 3-3.5 तासाचा प्रवास करायचा आहे। त्यामुळे लवकर निघतोय आम्ही सध्या। तर चला, ॲडमिशन घ्यायचं की नाही हे आम्ही नंतर डिसाईड करणार आहोत। आता आम्ही फक्त कॉलेज हॉस्टेल वगैरे सगळं पाहून बघून येण्यासाठी जात आहोत आम्ही सध्या। चला, तर गाडी आलेली आहे आणि आम्ही निघतोय, पण पावसाचं कमी होण्याचं काही नावच नाही आहे। बघूया, ही थोडीशी घाबरलेली आहे आज ॲडमिशनमुळं। खूप मोठा पाऊस चालू होता आणि रस्त्याने जात असताना ना आम्ही लातूरच्या थोडंसं बाहेर पडलो की आम्हाला ही ॲक्सिडेंट झालेला दिसला। एवढा भयंकर ॲक्सिडेंट झाला होता ट्रॅव्हल्सचा, पुण्यावरून जी ट्रॅव्हल्स लातूरला येते त्या ट्रॅव्हल्सचा। म्हणजे कुठलीही जैविक हानी झालेली असू नये, आणि अवस्था तर गाडीची खूपच खराब झाली होती। कोणालाही काही झालेलं असू नये एवढंच आपण आता प्रे करू शकतो। म्हणजे बघू शकता एवढा मोठा पाऊस आहे आणि आम्ही आता थांबलोय CNG भरण्यासाठी। तर आणि ही सृष्टी, खूप मोठा पाऊस आहे फ्रेंड्स, खूप जास्त मोठा। आता CNG भरायला किती वेळ लागेल काय माहिती। थांबलोय आम्ही इथं, आता नाश्ता करायला थांबलोत आम्ही इथं। उमरग्याच्या पुढं आलेलो, काय मध्ये मध्ये आता काय ऑर्डर करतात बघूया। डोसा दिसतोय मला इथं चित्रामध्ये तरी छान, ऑर्डर केल्यावर बघू कसं आहे ते। मी मिसळ पावची ऑर्डर दिली आहे। तू काय खाणार आहेस? ती पण मिसळ पाव आहे आणि पप्पांनी वडा सांबार सांगितले। तर आता टेस्ट खाल्ल्यानंतर कळेल कशी आहे ती। थांबलोय तर आहे आम्ही आता, कारण की हायवेवरती आम्हाला कुठलंच हॉटेल वगैरे मिळत नव्हतं, एवढंच एक दिसलं, त्यामुळे इथं थांबलोय। कुठं? तिरोरी गाव आहे म्हणे, तिरोरीच्या हायवेवरती थांबलोय आम्ही। आणि इथं माझी मिसळपाव आलेला आहे, आता बघूया खाऊन कसं आहे ते। तर पहिला घास खाल्ल्यावर तर मला छान वाटलं, पण नंतर मी एकच पाव खाऊन बस केलं, कारण की बिलकुलच आवडली नाही मला नंतर। नाश्ता झालाय आमचा, तसं तर नाश्ता कोणालाच आवडला नाही, पण करायचा होता म्हणून केला आम्ही। आणि आता निघतोय परत। आता इथून आम्हाला 60 किलोमीटरचं अंतर जायचे, म्हणून थोडंसं खाऊन घेतलं। आता निघूया आपण। तर आम्ही आलो आहोत सृष्टीच्या कॉलेजमध्ये, जे की आम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं होतं, पण आम्ही कॉलेज आणि हॉस्टेल सगळं चेक करण्यासाठी इथे आलेलो। तर कॉलेज तरी छान होतं, सगळी प्रोसेस वगैरे आम्ही केली। आणि तर आता आम्ही बिदरवरून परत निघालोय, म्हणजे आम्ही पहिले हुमनाबादला गेलो होतो कर्नाटकामध्ये, आणि तिथून बिदरचं पण कॉलेज आम्ही बघितलं। तर आता चालू आहे आमचं डिसिजन, आणि पण सृष्टीला असं वाटते की तिचं जे ॲडमिशन आहे ते महाराष्ट्रामध्ये व्हावं। त्यामुळं आम्ही आता फक्त कॉलेजेस बघून आलोय, आता डिसिजन घेणं बाकी आहे। आता सध्या थांबलोय आम्ही CNG भरवण्यासाठी आणि परत निघालोय लातूरला। तर बघूया काय होतं काय नाही ते, तर तुम्हाला कळतच राहील माझ्या ब्लॉगमध्ये।